नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सुयोग वरपे फार्म ड्रीम ॲग्रो सोल्युशन या कंपनीचे प्रतिनिधी। आज आपण रासेगाव या ठिकाणी आलेलो आहे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। तर येथे आज आपण युरोप एक्सपोर्ट द्राक्ष बागायतदार माननीय संजयजी ढेरंगे साहेब यांच्या प्लॉटवर आलेलो आहे। तर त्यांनी आज आपल्या कंपनीचे एक 5 दिवस अगोदर सुपर 5G या औषधाची फवारणी केली। तर त्यांनी फवारणी याच्यासाठी घेतली का पाठीमागे सतत 3 दिवस चालू असणाऱ्या पावसामुळे इथे ही जी नवीन फुलकळी दिसती, तर या फुलकळीची कूज होऊन ड्रॉपिंग होत होती। त्यांनी स्प्रे घेतल्यानंतर या ठिकाणी कंट्रोल लाईन म्हणून ही तिसरी जी लाईन आहे ही ठेवली होती आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या तिसऱ्या लाईनला फवारणी न केलेली आहे, तर इथे ड्रॉपिंग झालेली दिसते। आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारची जी लाईन आहे जिला स्प्रे केलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग झालेली नाही। त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी सुपर 5G प्लस रोकोचा स्प्रे दिला आहे। सुपर 5Gवर कुठल्याही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा स्प्रे दिल्यानंतर ही जी ड्रॉपिंग होत होती सतत चालणाऱ्या पावसाने ड्रॉपिंग झालेली नाही आणि फुलकळी ही चांगल्या प्रमाणात अजून सेट झाली। त्याचबरोबर शेंडाही काळोखीवर आला आहे। सतत चालू असणाऱ्या पावसामुळे पिवळसर शेंडा राहिला नाही आणि ज्या ठिकाणी स्प्रे गेलेला नाही त्या ठिकाणी आज आपण बघू शकता का अजूनही शेंडा पिवळा आहे आणि स्प्रे न गेल्यामुळे तिथे जी ड्रॉपिंगची समस्या आहे ती जास्त आहे। आणि त्याचबरोबर आज त्यांनी परत रिपीट एक स्प्रे घेतलेला आहे। त्या रिपीट स्प्रेमध्ये ही जी तिसरी लाईन आहे हिचं परत कव्हरेज होऊन जाईल आणि त्यांना या प्रॉडक्टचे 100% रिझल्ट आले। त्याचबरोबर त्यांनी प्रॅक्टिस म्हणून आपले जे खाली खोड आहेत याचे खालचे ते 3 ते 4 पानं जे आहेत ते कट मारलेले आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा जमिनीतून बुरशीजन्य अटॅक वरती होऊ नये यासाठी ही त्यांची